आज आपण वांगी फ्राय बनवतोय बघा. ही वांगी घेतली मी, पाव किलो वांगी इथे. आता मी ह्याचा असं कापून घेते बघा. असं बघा, अशी मी पीस करून घेतले वांग्याची, एका वांग्याची. आता दुसऱ्या पण करते. असे वांग्याचे मी पातळ पातळ काप करून घेतलेत बघा. 2च वांगी कापली मी, एक वांगं ठेवून दिलं. आता ह्या पाण्यामध्ये मीठ घालते थोडंसं आणि ही वांगी याच्यामध्ये टाकून घेते. तर वांगी मी चांगली स्वच्छ धुतली, अगोदर पण धुतली होती, आता नंतर पण धुतली चिरल्यानंतर. आता मी त्याचा फ्राय करण्यासाठी मसाला काढून घेते. 2 चमचे मी लाल तिखट घेते. पाव चमचा हळद घेतली. 1 छोटा चमचा गरम मसाला घेतला आणि चवीपुरतं मीठ घालते. 1 चमचा धना पावडर टाकते. आता हा मसाला असा मिक्स करून सर्व ह्या वांग्याच्या कापांना लावून घेते. बघा, मी एका प्लेटमध्ये बघा कॉर्नफ्लॉवर घेतले. आता त्यात असं हे करते, मी लावते त्याला आणि गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि हे वांगं त्याच्यावर सोडते. अशी मी वांगी टाकली त्यातमध्ये. आता पलटून घेते बघा. वांगी आपली दोन्ही बाजूनी चांगली फ्राय झाली. मी आता काढून घेते आणि दुसरे पण असेच फ्राय करून घेते. हा वांग्याचा रस्सा केला मी, भाताबरोबर वांग्याचा रस्सा. आणि हे फ्राय केलेली वांगीसुद्धा छान लागतात, चांगली कुरकुरीत झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.